नमस्कार मित्रांनो, माझा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा व्हिडिओ सर्वांना आवडला. यातील माहिती मराठीत सांगण्याचा बऱ्याच जणांनी आग्रह केला. प्रत्येक भारतीयास आपल्या संविधानाविषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे, नव्हे ते आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आपल्या संविधान निर्माणाविषयी. संविधान अथवा राज्यघटना ही भारतीय संघराज्याचा मूलभूत कायदा आहे. राज्यघटना ही भारतीय लोकांच्या स्वातंत्र्यातून निर्माण झाली असून त्याद्वारे अधिकार मंडळांची स्थापना करण्यात आली. संविधान निर्मितीस आधार व सहाय्यभूत ठरलेल्या कायद्यांवर एक नजर टाकूया. भारतात ब्रिटिशांविरोधात झालेला पहिला राष्ट्रीय उठाव 1857. हा केवळ उठाव नव्हता, तर तो प्रथम स्वातंत्र्य लढा होता. भारतात त्यानंतर झालेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, त्यानंतर 1861 साली तयार झालेला इंडियन काउन्सिल्स ऍक्ट, 1909 मध्ये मोर्लो मिंटो सुधारणा कायदा अंतर्गत झालेला इंडियन काउन्सिल्स ऍक्ट, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेचा परिपाक म्हणून झालेला इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1919, सायमन कमिशनचा विरोध व तत्कालीन भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा भारत सरकार कायदा म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, त्यानंतर 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा व त्याद्वारे निर्मित भारतीय राज्यघटना 1950. असा हा भारतीय राज्यघटनेचा प्रवास थोडक्यात मांडलेला आहे. भारतीय राज्यघटना अथवा संविधान असावे असा विचार प्रथम श्री मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 साली मांडला. या विचारास अनेक कायदेपंडित व राजनेत्यांनी सहमती दर्शवली. त्या अनुषंगाने 1946 साली कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत संविधान सभाकरिता 389 सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात आली. ऑगस्ट 1946 मध्ये संविधान सभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली व त्याद्वारे 2 सप्टेंबर 1946 रोजी अंतरिम किंवा हंगामी भारत सरकार स्थापन करण्यात आले. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. या बैठकीकरता 207 सदस्य उपस्थित होते. यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी तर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली. सर बेनेगल नरसिंह राव यांची संविधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत उद्देशपत्रिका श्री जवाहरलाल नेहरू यांनी सादर केली व त्याचे वाचन केले. त्याद्वारे संविधानाची उद्देशिका तयार करण्यात आली. दरम्यानच्या काळात भारतात झालेल्या जातीय दंगलींमुळे तसेच मुस्लिम लीगच्या स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीमुळे तत्कालीन गव्हर्नर जनरल माउंटबॅटन यांनी कॅबिनेट मिशन प्लॅन ही योजना रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मंजूर केल्याचे 18 जुलै 1947 रोजी जाहीर केले. या कायद्यानुसार तत्कालीन भारताचे विभाजन करण्यात येऊन भारतास ब्रिटिश सरकारच्या अंकुशापासून स्वतंत्र करण्यात आले, म्हणजेच भारतास राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले 15 ऑगस्ट 1947 रोजी. या विभाजनामुळे संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी झाली. 31 डिसेंबर 1947 रोजी संविधान सभा पुनर्गठित करण्यात आली. काही मुख्य कार्य करण्याकरिता संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली होती. ती म्हणजे भारताची राज्यघटना तयार करणे व त्याकरिता आवश्यक निर्णय प्रक्रिया राबविणे. या अगोदर आपण पाहिले की 13 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या बैठकीत संविधान सभेने उद्देशपत्रिका स्वीकारली होती. सदर पत्रिकेचे वाचन श्री जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. या उद्देशपत्रिकेत संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, मार्गदर्शक तत्वे व तत्वज्ञान इत्यादी संदर्भात विवेचन केले गेले. तसेच भारत हे एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असल्याचे जाहीर केले. आपण पाहिलेच
की 11 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत सर B.N. राव यांची संविधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. सर B.N. राव हे भारतीय प्रशासकीय अधिकारी, प्रख्यात कायदे पंडित, राजनयिक तसेच राजनीतिज्ञ म्हणून प्रख्यात होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षण परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून 2 वर्ष काम पाहिलेले होते. भारतीय राज्यघटनेचा आराखडा व प्रारूप तयार करण्याची जबाबदारी सर B.N. राव यांच्याकडे असल्याने त्यांनी अनेक राष्ट्रांच्या संविधानाचे वाचन केले तसेच अनेक राष्ट्रांना भेटी दिले. तेथील न्यायाधीश, कायदेपंडित व इतर लोकांशी चर्चा केल्या. या अभ्यासानुसार त्यांनी फेब्रुवारी 1948 मध्ये भारतीय राज्यघटनेचा प्रथम आराखडा तयार केला. संविधान सभेने ठरावांद्वारे अनेक समित्यांचे विविध कार्यांकरिता गठन केले होते. अशा एकूण 22 समित्या होत्या. त्यातील मुख्य समिती म्हणजे संविधान मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली. मसुदा समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर B.N. राव यांनी तयार केलेल्या संविधान आराखड्याचे अवलोकन करणे व त्यात आवश्यक बदल सुचवून संविधानाचा मसुदा संविधान सभेस सादर करणे. मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी घेण्यात आली व त्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. मसुदा समितीचे इतर सदस्य होते श्री कन्हैयालाल मुंशी, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपालस्वामी अय्यंगार, D.P. खेतान व श्री B.L. मित्तर. या ठिकाणी मसुदा समितीचे कार्य पाहणे गरजेचे आहे. ऑक्टोबर 1947 अखेरीस मसुदा समितीने सर B.N. राव यांनी तयार केलेल्या संविधान आराखड्याचे चिकित्सापूर्वक निरीक्षण करण्यास सुरुवात केली. या आराखड्याचे डॉक्टर आंबेडकर यांनी सूक्ष्मपणे निरीक्षण केले व त्यात अनेक बदल सुचवले. तसेच संविधानाचा मसुदा 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेस सादर केला. या मसुद्यामध्ये इतर समित्यांनी सुचवलेले बदल, मार्गदर्शन व सूचना देखील समाविष्ट करण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः एक कायदेतज्ञ असल्याने सदर संविधान मसुदा तयार करण्याकरता त्यांनी अपार कष्ट घेतले. जवळपास 60 देशांच्या संविधानांचा त्यांनी अभ्यास केला. भारतीय समाजाचे सखोल निरीक्षण केले. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी या संविधान मसुद्याची केली. म्हणूनच त्यांना संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. संविधान मसुद्याचे स्वरूप तयार झाल्यानंतर 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेत सदर मसुदा सादर करण्यात आला. तसेच तो मसुदा भारतीय लोकांच्या अवलोकनार्थ सूचना व आक्षेपांकरिता 8 महिने राखीव ठेवण्यात आला. सदर सूचना लक्षात घेऊन ऑक्टोबर 1948 मध्ये राज्यघटनेचा दुसरा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. सदर मसुदा संविधान सभेत 4 नोव्हेंबर 1948 रोजी मांडण्यात आला. मसुद्याचे प्रथम वाचन तसेच प्रत्येक परिशिष्टानुसार द्वितीय वाचन करण्यात आले. याकरिता जवळपास 1 वर्षाचा कालावधी गेला. या मसुद्यावर विषयवार चर्चा झाल्या. संविधान सभेत झालेल्या प्रत्येक चर्चेस व प्रश्नोत्तरात अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेली भूमिका, त्यांनी केलेले विवेचन अत्यंत वाचनीय व महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे 3 वेळा राज्यघटनेचा मसुदा तयार केला गेला व 3 वेळा त्याचे वाचन करण्यात आले. अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना अंगीकारली. या संविधान मसुद्यास 284 सदस्यांनी मान्यता देत सह्या केल्या व संविधान स्वीकारले. दिनांक 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत संविधानाच्या एक इंग्रजी व एक हिंदी भाषेमध्ये अशा 2 प्रती तयार करण्यात येऊन या प्रतींवर सर्व सदस्यांनी सह्या केल्या. संविधान पुस्तिकेची सजावट भारतीय संस्कृती व मूल्य यानुसार करण्यात आली. मूळ भारतीय संविधान हस्तलिखित स्वरूपात आहे. प्रत्येक पानावर आकर्षक अशी सजावट
व चित्रण करण्यात आलेले आहे. शांतिनिकेतनच्या श्री बेहोर सिन्हा व श्री नंदलाल बोस यांनी सजावट केली, तर श्री प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाचे सुलेखन केले. संविधान निर्मितीकरिता एकूण 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस इतका कालावधी, तर साधारण 6,30,00,000 इतका खर्च झाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान अंमलात आले. आता आपण आपल्या संविधानाचा आराखडा किंवा संरचना पाहूया. मूळ संविधान 22 विभाग, 395 परिशिष्ट व 8 सूची असलेले होते. सद्यस्थितीत आपल्या संविधानाची 24 विभाग, 459 परिशिष्ट व 12 सूची असलेले विभाग आहेत. जानेवारी 2020 पर्यंत संविधानात एकूण 104 दुरुस्त्या करण्यात आल्या. तसेच संविधानातील तरतुदींविषयी काही प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले, जसे की बालाजी विरुद्ध म्हैसूर, मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार, शिवकांत शुक्ला, इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण, चंद्रिमा दास, एस.आर. बोम्मई, ए.के. गोपालन, केशवानंद भारती व इतर अनेक. वर्तमान भारतीय राज्यघटनेची विभागवार माहिती थोडक्यात येथे आपल्या अवलोकनार्थ देण्यात आलेली आहे. राज्यघटनेतील सूचींसंदर्भात माहिती या तक्त्यात आपण पाहू शकतात. भारतीय राज्यघटना तयार करतेवेळी इतर अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास संविधान सभेने केलेला होता. या राज्यघटनांचा परिणाम आपल्या भारतीय राज्यघटनेवर झालेला दिसून येतो. जसे की इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा, रशिया, जपान, जर्मनी, दक्षिण आफ्रिका व भारत सरकार कायदा 1935. या ठिकाणी आपल्या माहितीकरता भारतीय संविधान निर्मितीतील महत्त्वाच्या घटना दिनांकानुसार देण्यात आलेल्या आहेत. या घटनांचे दूरगामी परिणाम भारतीय राज्यघटना व भारतीय समाज यावर झालेले दिसून येतात. 26 नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकारले गेले, म्हणून 26 नोव्हेंबर हा कायदा दिन किंवा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? तर 26 जानेवारी 1929 रोजी ब्रिटिशांकडे पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली होती. म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात आणून भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले. तसेच भारतावरील इंग्रजांचा अधिकार पूर्णतया संपुष्टात करण्यात आला. म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, अशी आहे आपली भारतीय संविधान निर्माणाची गोष्ट. हा इतिहास सर्वांना माहीत हवा. जय हिंद.